नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आजची भरती खूप महत्त्वाची असणार आहे। भारतीय रेल्वे विभागामध्ये पॅरामेडिकल स्टाफ यासाठी वेकेन्सीज निघालेल्या आहेत। यामध्ये कोण पात्र असणार आहे, शैक्षणिक पात्रता, अर्ज कसे करायचे आहे व अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे, कोणत्या पदासाठी किती पगार भेटणार आहे व कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा आहे, सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही अजूनपर्यंत स्वच्छ महाराष्ट्र अभियान या अंतर्गत ज्या वेकेन्सीज निघालेल्या आहेत ती जर तुम्ही व्हिडिओ नसेल बघितली, या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओची लिंक देणार आहे, तुम्ही ती व्हिडिओ पण बघू शकता। तर चला आजच्या भरतीकडे वळूया। तर पहा मित्रांनो, मी तुम्हाला येथे स्क्रीनवरती जी भारतीय रेल्वे विभागाची पॅरामेडिकलच्या ज्या वेकेन्सीज निघालेल्या आहेत ती ऑफिशियल तुम्हाला इथे जाहिरात दाखवत आहे, तुम्ही ती बघू शकतात। तर चला आजच्या भरतीकडे वळूयात। तर बघा, यामध्ये पहिल्या वेकेन्सीज किती आहेत ते बघूयात। तर बघा, 434 वेकेन्सीज आहेत आणि तुम्हाला अर्ज कोणत्या पद्धतीने करायचा आहे। तर बघा, पहिल्यांदा तुम्हाला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे। तर बघूयात की आता कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा आहेत। तर बघा, पहिल्यांदा नर्स यासाठी 272 जागा रिक्त असणार आहे। यामध्ये तुम्हाला पात्रता बघूयात। तर बघा, BSc नर्सिंग प्लस तुम्ही GNM केलं असायला हवं। त्यानंतर फार्मासिस्ट यामध्ये 105 जागा रिक्त आहेत। तुम्हाला फार्मासिस्ट डिप्लोमा करणे आवश्यक असणार आहे, 10+2। त्यानंतर रेडिओग्राफी व एक्सरे तज्ज्ञ यासाठी 4 जागा रिक्त आहेत। यामध्ये पण तुम्हाला रेडिओग्राफीचा डिप्लोमा प्लस 10+2 म्हणजेच 12वी तुमचे उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे। आरोग्य मलेरिया इन्स्पेक्टर यासाठी तुम्हाला BSc केमिस्ट्री प्लस SIचा कोर्स म्हणजे स्वच्छता निरीक्षकचा कोर्स करणे आवश्यक असणार आहे। तर बघा, ECG तज्ज्ञ यासाठी तुम्हाला ECG टेक्निशियनचे डिप्लोमा केला असायला हवा, 10+2 म्हणजे तुमची 12वी उत्तीर्ण झाल्याच्या नंतर। तर बघा, लॅब टेक्निशियन यासाठी तुम्हाला लॅब टेक्निशियनचा डिप्लोमा 10वी+12वी तुमची झाली असणं आवश्यक नाही। डायलिसिस यासाठी तुम्हाला डायलिसिसचा कोर्स असतो तो कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे। तर चला बघूयात की तुम्हाला आता वय मर्यादा काय असणार आहे। तर बघा, सगळ्यांसाठी सेमच वय मर्यादा आहे, 18 ते 40 वर्ष असणार आहे। तर बघूयात की आता तुम्हाला कोणत्या पदासाठी किती पगार भेटणार आहे। नर्ससाठी पहिल्यांदा तुम्हाला 44,900 पगार भेटणार आहे स्टार्टिंग। त्यानंतर फार्मासिस्ट यासाठी तुम्हाला 35,400 पगार भेटणार आहे। रेडिओग्राफी यासाठी तुम्हाला 29,200 पगार भेटणार आहे। मलेरिया किंवा आरोग्य इन्स्पेक्टर यासाठी तुम्हाला 35,400 स्टार्टिंग पगार भेटणार आहे। ECG टेक्निशियन यासाठी 25,500 पगार भेटणार आहे। लॅब टेक्निशियन 21,700 आणि डायलिसिस यासाठी सुद्धा 21,700 तुम्हाला पगार भेटणार आहे। तर बघा, आता तुम्हाला अर्ज करण्यासाठी शुल्क किती द्यायचे आहे। तर बघा, जर्नल ओपन EWS यासाठी तुम्हाला 500 रुपये फी द्यायची आहे। अनुसूचित जाती जमाती अपंग महिला यांसाठी 250 ही फी असणार आहे। तर बघा, अर्ज करण्याची स्टार्टिंग डेट काय असणार आहे। तर बघा, अर्ज करण्याची सुरुवाती तारीख ही 9 ऑक्टोबर 2025 असणार आहे व अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 8 सप्टेंबर 2025 असणार आहे। तर मित्रांनो, मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जी अप्लाय करायची लिंक असणार आहे ती सुद्धा देणार आहे। याची ऑफिशियल जी जाहिरातीची PDF ही त्याची सुद्धा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। जे कोणी पण या पदासाठी पात्र आहे त्यांनी नक्कीच फॉर्म भरा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आपल्या चॅनलवरती नवीन भरतींबद्दल अपडेट मिळतच राहते।